महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने पदयात्रा सुरू केली आहे। 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा असणार आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा असणार आहे आणि या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि शासनासमोर मनसेकडून मांडण्यात येईल। नुकत्याच पनवेल इथे झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारचं आंदोलन या मुद्द्याला घेऊन करण्याचे आदेश दिले होते। 3 टप्प्यात ही यात्रा असणार आहे। पहिले 2 टप्पे ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये गाव जनजागृती अभियान मनसेच्या वतीने राबवण्यात येईल। आणि याच विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विनय वंजारा आपल्या बरोबर आहेत। विनय, काय माहिती? विशाल, नक्की रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेची जागर पदयात्रा असणार आहे। 23 ते 30 ऑगस्ट मुंबई टू गोवा महामार्गाचा मनसेचा हा पदयात्रा असणार आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा पदयात्रा होणार आहे। मनसे कार्यकर्ता मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत। या पदयात्रेमध्ये माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाच्या दुरस्तीत जनता आणि शासनाच्या समोर मनसेकडून मांडण्यात येणार आहे। नुकतंच पनवेल इथे झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आंदोलन या मुद्दा घेऊन करण्याचा आदेश दिला होता। 3 टप्प्यात ही यात्रा असेल। पहिलं 2 टप्पा ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात गोवा जनजागृत अभियान मनसेच्या वतीने राबवण्यात येईल। विशाल, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। तर मनसे आता या महामार्गाच्या मुद्द्याला घेऊन पदयात्रा काढते। पुढे बघूयात, मुंबईत ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिली आहे, तर धरण क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली। त्यामुळे 7ही धरणातील पाणीसाठा 83% येऊन स्थिरावला आहे। मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 73% पाऊस पडलेला आहे। जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील 10% पाणी कपात रद्द करण्यात आली। मात्र पाणीसाठ्यात अद्याप 15 ते 17% तूट आहे। तर मुंबईच्या धरण क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अद्याप कमी आहे। 7ही धरणात मिळून सध्या 83.51% इतका पाणीसाठा जमा झाला आहे। शहराला दररोज 1850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणारं सर्वात मोठं भातसा धरण अजून काटोकाट भरलेलं नाही। 2022 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भातसा धरणात 90%पेक्षा जास्त पाणीसाठा होता। मात्र यावेळी या धरणातील पाणीसाठा 78% इतका आहे। त्यामुळे मुंबईची पाणी चिंता काही प्रमाणात दूर झालेली असली तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही। तर नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठा 71% इतका आहे। पुढली बातमी अशी की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या लोकसभा संपर्क अभियानाची सुरुवात आज चंद्रपूरपासून करणार आहेत। सकाळी 11 वाजता चंद्रपूरला आल्यावर चंद्रपूर शहरातल्या तुकुम भागात संपर्क से समर्थन अभियानाअंतर्गत सामान्य लोकांशी संवाद ते साधतील। तर त्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीअंतर्गत ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत BD मेश्राम आणि धनोजे कुणबी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम सातपुते यांच्या घरी ते भेट देणार आहेत। दुपारी बुरुडकर सभागृह इथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बावनकुळे बैठक घेतात। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील वणीसाठी ते प्रस्थान करतील। पुढे बघूया, सामनातून वेळोवेळी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले जातात। भाजपकडून त्या टीकेला केराची टोपली दाखवण्यात येते। मात्र शनिवारच्या सामनाच्या अग्रलेखातून थेट फडणवीस सांभाळा हा या शीर्षका अंतर्गत टीका करण्यात आली आणि त्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। टीकेचे बाण, सामनातून निशाणा, न्यायालयीन लढाई सज्ज, भाजपचा थेट इशारा। सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहाल टीका करण्यात आली आहे। फडणवीसांना उप झाल्याचं वैफल्य आलंय, तसंच त्यांना न्यूनगंडानं अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे। तसंच फडणवीसांना सांभाळा असं आवाहन देखील करण्यात आलंय। फडणवीस सांभाळा। देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि अहंकाराचे ते महामेरू बनले।
मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडानं त्यांना अस्वस्थ केलंय. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. हे टीकेचे बाण भाजपच्या जिव्हारी लागले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या विरोधात न्यायालयीन लढाईचाच निर्वाणीचा इशारा दिलाय. दोनही प्रकारची लढाई आता आमचा विचार सुरू आहे. आम्ही याची योजना तयार करतो आहे की रस्त्यावरची लढाई लढायची आणि कोर्टाची लढाई लढायची. एखाद्या उत्तरपत्राला परवानगी मिळाली याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी कुणाच्या जीवनावर कुणाच्या व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्याचा तो अधिकार वापरायचा. तर सध्याच्या परिस्थितीचा केवळ आम्ही आरसा दाखवला म्हणत संजय राऊतांनी भाजपला एक प्रकारे दिवसण्याचाच प्रयत्न केलाय. देवेंद्रजी असं म्हणाले की आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो. आम्ही त्यांना आरसा दाखवला. बेईमानी आम्ही केली नाही, बेईमानी तुमच्या वरिष्ठांनी केली शिवसेनेच्या बाबतीत. जो डुप्लिकेट माल तुम्ही घेऊन बसलेला ती बेईमानी. राऊतांनी डिवचल्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट रस्त्यावर उतरत त्यांनी सामनाच्या प्रती जाळल्या. मैं भी देवेंद्र असे बॅनर झळकवत हल्लाबोल केला. तसंच इथून पुढे जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशाराही भाजपकडून देण्यात आलाय. देवेंद्र जी का विकास, देवेंद्र जी के ऊपर किसी ढंग की टिप्पणी करना सूरज के ऊपर थूकने जैसा. देवेंद्र फडणवीस की प्रतिमा को कभी कोई मलिन नहीं कर सकता. ये शुरुआत है, शुरुआत. ये झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है. राज्यात 25 वर्ष युतीत असलेल्या या दोन पक्षात गेल्या 2 वर्षांपासून विस्तव देखील जात नाहीये. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये दिसून येईल की कोण किती पाण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत सुप्रिया सुळेने बारामतीमधून लोकसभेची उमेदवारी मागणार असल्याचं जाहीर केलंय. पण ज्या अजित पवारांच्या मदतीनं सुप्रिया सुळे भरघोस विजय मिळवत असतात ते अजित पवार सुप्रिया सुळेंना मदत करणार की त्यांच्या विरोधात वेगळा उमेदवार देणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. सुप्रिया सुळेंचं मिशन लोकसभा. बारामतीतून पुन्हा उमेदवारी मागणार. सुप्रिया सुळेंना ठाकरे गटाची ही साथ. अजित पवार सुळेंविरोधात उमेदवार देणार. बारामती हे माझं माहेरी आहे आणि माझी कर्मभूमी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेहमी फक्त लोकसभेचंच तिकीट मागितलेलं आहे. बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी बारामती माझं सर्व काही असल्याचं सांगत त्यांची लोकसभेची उमेदवारीही अप्रत्यक्षपणे जाहीर केली. पण त्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही सुप्रिया सुळेंना ताकद द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सुप्रिया सुळेंना साथ देण्याची तयारी केली आहे. उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना साथ देण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उघड पाठिंबा मिळाल्यावर सुप्रिया सुळेंनी आभार मानले. माननीय उद्धवजींचे आणि शिवसेना या पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की जो विश्वास उद्धवजींनी माझ्यावर दाखवला. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पहिल्या इलेक्शनलाही अशीच भूमिका गेली होती. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे ऋणानुबंध हे आयुष्यभर असेच राहावे. सुप्रिया सुळेंना त्यांच्या मित्र पक्षाकडून मदतीचा हात मिळत असला तरी अजित पवारांची भूमिका काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांविरोधात एल्गार पुकारलाय. सुरुवातीला छगन भुजबळांचा येवला मतदारसंघ आणि आता धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सभा घेत पवारांनी बंडखोर नेत्यांना इशारा दिला. पण आता पवारांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळेंनी बारामतीतून उमेदवार जाहीर केल्यानं अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार देतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अजित पवारांसोबत असलेले नेते मात्र याविषयी बोलणं थेटपणे टाळतायत. सुप्रिया सुळेंना मदत करा अशा प्रकारचं आव्हान मातोश्रींनी केलंय जे आपल्या वेळेला केलं जात नव्हतं. असं आहे की आता ते ठीक आहे ना. आता महाविकास आघाडी जी त्यांची आहे इंडिया त्याचा भाग म्हणून त्यांना ते करणं भाग आहे, ते करतील.
शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी, बारामतीत सुप्रिया सुळेंनी अंतर कमी होण्याचा व्यक्त केलेला विश्वास, अशा काही घटनांमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील मतभेद काहीसे कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. पण आता अजित पवार सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीबाबत भूमिका जाहीर करून याबाबत स्पष्ट असे संकेत देतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपमध्ये आता सर्व इम्पोर्टेड माल असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. तर ठाकरे गटाकडे आता काहीच शिल्लक राहिलं नसल्याचा पलटवार भाजपनं केलाय. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधला संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चाललाय. त्यातच आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलाय. भाजपमध्ये थोडकेच नेते अस्सल आहेत आणि बाकी सगळा इम्पोर्टेड माल असल्याची जिव्हारी लागणारी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर भाजपमध्ये इतर पक्षांचा रिजेक्टेड माल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. एक परिवार फोडला आणि ते सगळं करून जे आता कॅबिनेट त्यांनी स्थापन केलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्याच्यात भाजपला काय मिळालं? स्वतःचे प्युअर भाजपचे, ज्यांनी 25-30 वर्ष मेहनत केली असेल भाजपसाठी, त्याच्यातून 5 की 6 मंत्री आहेत, बाकीचे सगळे इम्पोर्टेड माल आहे, तोही दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माल आहे. तर महत्वाची गोष्ट हीच आहे की एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं, हा त्यांचे पण कार्यकर्ता कधी ना कधीतरी विचार करणारच आहेत. भाजपनं सुद्धा आदित्य ठाकरे यांना जशास तसं उत्तर दिलंय. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात. तुमच्या पक्षातून फक्त आउटगोईंगच सुरू आहे, याकडे भाजपनं लक्ष वेधलं. तुमच्या पक्षाला सगळ्यांनीच रिजेक्ट केल्याचा घणाघात भाजपनं केलाय. तुम्ही इतरांना तुमच्या पक्षात घेतलं तर तुम्ही महान, आम्ही मात्र आमच्या पक्षात घेतलं तर लहान. ही कोणती स्वार्थी भूमिका आहे? ही स्वार्थी भूमिका जन्माला येते जेव्हा सत्ता जाते. आपण दिलेला धोका, आपण केलेली गद्दारी व्याजासकट देव आपल्या पदरात टाकतो. राजकारणामध्ये नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करतच असतात. अर्थात तो राजकारणाचा एक भाग आहे. मात्र त्यामुळे एकमेकांना इम्पोर्टेड किंवा रिजेक्टेड माल असा उल्लेख करणं निश्चितच चुकीचं आहे. कारण ज्याला मतदार निवडणुकीत पराभूत करतात तोच खऱ्या अर्थाने रिजेक्ट होतो, हे तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा प्रकोप सातत्याने वाढताना दिसतोय. कामठी तालुक्यातील येरखेडा इथं एकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरात जुलै महिन्यापर्यंत डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या 566 होती, तर मागील 15 दिवसात 1245 संशयित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान डेंग्यूचा प्रसार होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पुढे पाहूयात बातमी मुंबईमधनं. पर्यावरण रक्षणासाठी मुंबई महापालिका सोमवारपासून प्लास्टिक पिशवी बंदीची धडक कारवाई सुरू करते आणि यावेळी भरारी पथकाकडनं दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार आहे. कारवाई दरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ज्या आहेत त्या आढळल्यास 5,000चा दंड वसूल केला जाणार आहे. तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली आहे. ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या. गणेशोत्सवाच्या निमित्तानं रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनने मोठ्या दाटीवाटीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा प्रवासादरम्यान पाण्याचं टेन्शन असणार नाही आहे. मुंबईहून कोकणात पोहोचण्याकरता 12-15 तासांचा वेळ लागतो आणि त्यामुळे प्रवाशांना पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून मध्य रेल्वेने कंबर कसली आणि त्यानुसार मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रथम मुंबईत आणि त्यानंतर पुन्हा पनवेल इथंही गाडीत पाणी भरलं जाणार आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांना प्रवासादरम्यान मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याकरता यावर्षी महापालिकेनं पुढाकार घेतला असून 300हून जास्त कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये 227 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 ते 2 कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेत.
आणि यासह इतरही घडामोडी आपण पुढल्या बुलेटिन्समधून जाणून घेणार आहोत. मग त्या 25 मिनिटात 50 घडामोडी असतील, मग बातमी 36 जिल्ह्यांची असेल, महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून तर आपण राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या शेतशिवारापर्यंत पिकांमध्ये होणारा चढउतार, बाजारपेठेमध्ये होणारी भाज्यांची आवक या विषयाला घेऊन घडामोडी जाणून घेत असतो. पण त्याचबरोबर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की आज मेगा ब्लॉक आहे आणि तिन्ही मार्गांवरती हा मेगा ब्लॉक असल्या कारणाने आपण जर घराच्या बाहेर पडणार असाल तर सगळं वेळापत्रक लक्षात घेऊनच आपण बाहेर पडा, अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते. आणि यानंतर आपण नजर टाकूया टॉप 18 वर.